नागार्जुन सागर जलाशय, जिल्हा नलगोंडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा. कृष्णा नदीवर बांधलेलं भारतातील सर्वात मोठं धरण आणि सर्वाधिक जलसाठा असलेलं धरण आपण पाहत आहात. नागार्जुन सागर, नागार्जुन कोंडा, जिल्हा नलगोंडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा. 1955 या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1967 हे धरण बांधून पूर्ण झालं. 816 मेगावॅट वीज या धरणातून तयार होत असते. आपण पाहत आहात भारतातील सर्वात मोठं आणि सर्वाधिक जलसाठा असलेलं नागार्जुन सागर डॅम, कृष्णा नदीवर बांधलेलं हे नागार्जुन डॅम. समोर आहे बुद्धवनम आणि या जलाशयामध्ये नागार्जुन कोंडा या बेटावर 2000 वर्षापूर्वीचे इक्ष्वाकू राजवंशाच्या काळातील प्राचीन बुद्ध स्तूपाचे, संघारामाचे आणि विद्यापीठाचे अवशेष आजही बुद्ध धम्माचा इतिहास सांगत उभे आहेत. म्हणून नागार्जुन कोंडा या बेटावरील बुद्ध अवशेष पाहण्यासाठी आम्ही या बोटीनं या नागार्जुन सागरातून आज 2 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयाची पाली भाषेची अभ्यास सहल त्या ठिकाणी गेलेली होती आणि नागार्जुन कोंडा बेटावरील बुद्ध अवशेष, बुद्ध मूर्ती, संघाराम आणि स्तूप पाहून आता मी परत बुद्धवनम या ठिकाणी या नागार्जुन सागरातून बोटीनं येत आहोत. धन्यवाद. पाहतात तुम्ही नागार्जुन सागर जलाशय. पाहाल तिकडे पाणी,